4 एप्रिल 2024 रोजी कोल्हापूर शहरातील हुतात्मा पार्क इथं जयंती नाल्यामध्ये गाळ काढण्याचं काम सुरू असताना डोके नसलेले पुरुष जातीचे मृतदेह आढळून आले होते। या प्रकरणाचा कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उलगडा केला असून शहरातील डवरी वसाहतीत राहणाऱ्या तरुणांनी खून केला असल्याचं समोर आलंय। शाहूवाडी तालुक्यातील पिशवी इथं राहणारे अशोक पाटील असं मयत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। या प्रकरणी शहरातील डवरी वसाहत इथं राहणाऱ्या अभिषेक मंजुनाथ माळी, अतुल सुभाष शिंदे, अजय उर्फ रावण दगडू शिंदे आणि इतर 3 अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या आरोपीपैकी अजय उर्फ रावण दगडू शिंदे याचा ज्या दिवशी जयंती नाल्यामध्ये अशोक पाटील यांचा मृतदेह सापडला त्याच दिवशी रंकाळा चौपाटी इथं खून करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुडगे, परशुराम गुजरे, वैभव पाटील, विशाल खराडे, गजानन गुरव, योगेश गोसावी, संतोष बर्गे, प्रवीण पाटील, महेंद्र कोरवे आणि प्रदीप पाटील यांच्या 2 पथकांनी या आव्हानात्मक खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा केलाय। जयंती नाल्यात हुतात्मा गार्डन इथं जेसीबीद्वारे गाळ काढण्याचं काम सुरू असताना जेसीबी चालकाला मुंडके नसलेला मृतदेह दिसून आला होता। याची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपासामध्ये सातत्य ठेवून गुप्तपणे माहिती काढली आणि डवरी वसाहतमधील अजय शिंदे आणि त्याच्या साथीदारांनी एका व्यक्तीचा खून करून मुंडके कापून धड नाल्यामध्ये टाकले असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार सर्व संशयितांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली आहे। संशयितांपैकी अभिषेक शिंदे हा रात्रीच्या वेळी हुतात्मा गार्डनमध्ये बसला होता आणि अभिषेक आणि मयत अशोक पाटील यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला। यानंतर अभिषेकने अजय शिंदेसह साथीदारांना बोलावून घेतले। त्यांनी अशोक पाटील यांच्यावर एडक्याने वार करून मृतदेह नाल्यात फेकला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचे मुंडके कापून काही अंतरावर नाल्याकडेला गाळात पुरला। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या प्रकरणाचा कौशल्यपूर्ण पद्धतीने तपास करून 8 महिन्यानंतर मयताची ओळख पटवून आरोपींना जेरबंद केलंय। येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।